आळंदीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी काही घडतात की प्रशासनाने केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणजे जे उभे राहिलेले विरोधक आहेत ते स्वतःच्या नावावर घेत आहेत, बॅनरबाजी करतात। गावकऱ्यांनी एकच लक्षात घ्यावं की ती कामं कोणत्या साली झालेली आहेत, तुम्ही नगरसेवक कोणत्या वेळेस होता, मग त्यावेळेस 5 वर्ष जे त्यांनी कामं केलेत त्याचे त्यांनी पोचपुरावे आम्हाला द्यावे आणि मग सांगावं की आम्ही ही कामं केलेली आहेत म्हणून। हे रस्ते आम्ही जे केलेत ना आमच्याकडे पुरावे आहेत। त्या टायमाला 8 कोटीचा निधी आम्ही ह्या रोडला ज्या टायमाला आणून टाकला त्या टायमाला हे कुठं होते, आम्ही पुरावे जसे देतोय ना ह्याचे वर्किंग ऑर्डर बघा। आम्ही ज्या टायमाला इथं भूमिपूजन केलं त्यांनी पुरावे द्यावा, आमच्याकडे पुरावे आहेत तसे। जसं केंद्रात कमळ आले, राज्यातही कमळ आले, तर शहरातही तुम्ही कमळच द्या म्हणजे आपला विकास हा नक्की आहे। आणि आम्हालाही अध्यक्ष आपला असन तर आम्हालाही त्याच्याकडे मागे लागून आपली वार्डातली कामं करून घेता येतील। नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही आळंदी येथील नगर परिषदेमधील सध्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या सध्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत। सध्या प्रभागात जे आहे ते सध्या आपापल्या पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सध्या आता प्रभागात जे आहे ते सध्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली सध्या पाहायला मिळून येते। मी सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्योतिताई गुंडरे आणि सचिन भाऊ गुंडरे आहेत। हे सध्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांशी गाठीभेटी घेत आहेत। सध्या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न आहेत ते सध्या जाणून घेत आहेत। माझ्याबरोबर उमेदवार आहेत आणि हे सगळे नागरिक आहेत। नागरिकांसमोर नागरिक जे आहेत ते प्रत्येक दारोदारी जात आहेत, प्रश्न जाणून घेत आहेत, काय प्रश्न आहेत। माझ्याबरोबर हे दोन्ही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमके प्रश्न नागरिकांचे काय आहेत। तुम्ही सध्या आता प्रभागात फिरताय, नेमके कोणते प्रश्न आहेत, नागरिक कुठले समस्या सांगतात बाबा हे प्रश्न सुटले पाहिजे होते। पहिलं पाण्याचा प्रश्न होता, पद्मावती रोडचा प्रश्न होता आणि हा 40 फीट रिंग रोडचा प्रश्न होता। त्या टाईमला 24/2/2022ला आमदारने तिथनं हा रोड आम्ही मंजूर करून घेतला। आमच्या इंद्रायणी पार्कमधल्या 2 मंदिरांचा विषय झाला, एक पितळी गणपतीचा घेतला पुढं, एक पद्मावती मित्रमंडळ, असे 2 मंडळ मी स्वतः अध्यक्ष असताना मंडळाचा त्या टाईमला हे सगळं कार्य केलं आम्ही। आमदारने तिथनं पद्मावतीचा पासला पूल झाले 2, त्यावेळेस पण त्यांनी सगळ्यांनी मदत केली। त्यावेळेस हा 40 फुटी रस्ता आहे, हा सगळं गुंडरेंचाच का? हो, गुंडरेंचाच। आमची स्वतःची 11.5 गुंठे जागा आहे। आमच्या राहुल चितळकर पाटील आहेत, त्यांच्या भावांची जागा त्यांची 12.5 गुंठे 14.5 गुंठे सॉरी त्यांची जागा आहे स्वतःची। त्याच्यामुळे सगळ्या गुंडरेंच्याच जागा आहे। आमचे किरणदादा आहेत, नितीनदादा असतील, हे आमच्या सगळ्या गुंडरेंच्या जागा आहेत। 40 फुटी रस्ता हा म्हणजे नागरिकांना ये जा करण्यासाठी हा तुमच्याच शेती मालकातून दिलेला आहे का? हो, आमच्या शेती मालकातून दिलेला आहे। मोबदला कुठलाही न घेता? हा, मोबदला त्यांनी त्या सरकार रेट प्रमाणे थोडाफार दिलेला आहे। म्हणजे नागरिकांना सुसुविधा होण्यासाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही तुमचा जो आहे तो रस्ता दिलेला आहे, न काही अडथळा आणता आम्ही ते सहकार्य। ड्रेनेज असेल किंवा इथले सांडपाणी असेल त्याची व्यवस्था, सांडपाणी असेल, पाण्याची लाईन असेल, हे सगळंच। आता ही लाईन जी चाललेली आत्ता ही चालली ग्रामीणची, पण त्या टायमिंगला कॉन्ट्रॅक्टरने त्या टायमिंगला सांगायचं पाहिजे होतं की बाबा ग्रामीणच्या लाईनला पण आम्ही करण्यात आला, ते अशी परिस्थिती रोडची परत करून ठेवली त्यांनी। सध्या आपण बघतोय आळंदी देवस्थान संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी घेण्यात आली। अनेक भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात। भाविकांची कुठं गैरसोय होऊ नये त्यासाठी तुमच्या प्रभागात अनेक अशा काही सुसुविधा केल्यात का? हो, केलेत ना, भरपूर सुविधा झालेल्या आहेत। आत्ता हे रोडचं झालं, पाण्याचं ड्रेनेज लाईनचं झालं, पाण्याचा प्रश्न झाला। आणि आमच्या आता ज्या टायमिंगला आमचा विषय होईल, आमच्या ज्योतिताई असेल, आम्ही असेल, स्वतः आम्ही उभं झालो की आमचे पहिले पद्मावतीची कमान आहे, आईसाहेबांचं मंदिर आहे आमच्यावरती, पद्मदेवीचं तिथं आम्ही स्वतः खर्च करून आम्ही कमानीचा पहिला प्रश्न मांडणार आहे मुद्दा। रस्त्याचं कामकाज सध्या आपण बघतोय हे देखील झालं आहे। इथं कोण असं समजतं हे कॉन्ट्रॅक्टदार आहेत, हे यांच्याकडं आपण थोडं फक्त आपण बोलूया, जरा चर्चा करूया। तुम्ही इथलं रस्त्याचं कामकाज केलं? हे रस्त्याचं माझ्याकडनं काम नाही झालेलं आहे, हे फक्त साईड पट्टीचं काम केलं। साईड पट्टीचं कामकाज झाले। तुम्हाला माहिती आहे हा रस्ता कोणाच्या मालकीचा होता? गुंडरेंच्या मालकीचा होता, त्यांनीच दिला हा रस्ता? हा, त्यांनीच दिलेला रस्ता। म्हणजे मग काय वाटतं आता सर्व नागरिकांसाठी सध्या आता गुंडरे कुटुंबीय जे आहे ते हात पुढे करत आहे, त्याच्यामुळे नागरिकसुद्धा गुंडरे कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहतील? हो, नागरिक त्यांच्या मागे उभे राहतील, कारण सगळ्यांना सुविधा व्हावी म्हणून यांनी रस्त्यासाठी जागा दिली। खरं तर आपण बघतोय इथल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या दोन्ही गुंडरे कुटुंब जे आहे ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तसं पाहिलं गेलं तर यांच्या जाऊबाई होत्या या ठिकाणी माजी नगरसेवक म्हणून होत्या। माजी नगरसेवक असताना इथल्या प्रभागातील ज्या विकासाला जेवढी गती देता येईल तेवढी गती दिली आणि सध्या प्रभागातील विकास जो आहे तो प्रगती पथावरती असलेला पाहायला मिळते। तुम्ही देखील नागरिक आहात इथले, कसं पाहता सध्या दोन्ही गुंडरे कुटुंबीय सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, नागरिकांसमोर हे सगळे जात आहेत, तुम्ही नागरिक म्हणून काय सांगाल?
आम्ही नागरिक म्हणून यांना दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिस्पर्धा आहे आणि यांनी चांगली कामं केलेली आहे वार्डामध्ये. माझी भाऊजी नगरसेविका होती त्यावेळेस ह्या रोडचा प्रश्न सातत्याने मांडला, पथदिवेचा प्रश्न सातत्याने मांडला आणि आळंदीत सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिक जाम होती. त्या ट्रॅफिक जामवर तुम्ही चॅनलच्या मार्फत काहीतरी उपाययोजना कराव्यात. नक्कीच नागरिक याचं उत्तर देतील आपल्या मतदान स्वरूपी 2 डिसेंबरला. 2 डिसेंबर नक्कीच देतील 100%. यावेळेस कमळ फुलन आणि आमचा पॅनल लागण आणि आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुराडे 100% विजयी होणार. कारण काय होतं की सध्या राज्यात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची, मग इथंही कमळ फुललं पाहिजे का निधीसाठी? पण निधीसाठी फुललंच पाहिजे आणि फुलणारच आहे कमळ. त्याच्याशिवाय विकास नाहीच. नाही त्याच्याशिवाय विकास नाही, कमळशिवाय विकास नाही. म्हणजे कमळ यायलाच पाहिजे. कमळ येणार 100% येणार. आमचं पॅनलच बसणार 100%. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील सध्या म्हणजे इथे सक्रिय आहात. कोणती कामकाजं झाली इथल्या प्रभागातली कामं तर आम्ही केलेलीच आहे. म्हणजे ज्याने उमेदवारांना माहीत नाही आहे ती कामं आम्ही स्वतः कार्यकर्ते म्हणून सुद्धा फेस केलेलं आहे. याला की सरकारी हॉस्पिटलमध्ये पाण्याची जी गैरसोय होती तर स्वतः उमेदवाराला माहीत नव्हतं. मी घरातून पेमेंट नेऊन उमेदवाराच्या घरातून पेमेंट नेऊन तिथं बोरवेल खणली, तिथं पाईपलाईनचं काम केलं. सरकारी हॉस्पिटलला आत्ता पाणी चालू झालेलं आहे. म्हणजे जेणेकरून उमेदवाराला जी कामं माहीत नाही ती कामं स्वतः आम्ही करून घेतलेली आहे. कार्यकर्ते आम्ही आहे ना खंबीर आहे उमेदवाराच्या पाठीमागं. विरोधी पक्षातले सांगतात हा रस्ता आम्ही केला, तो केला. कुठली कामकाजं झालीत काय सांगा? त्यांनी पुरावे द्यावा ना. आम्ही पुरावे जसे देतोय ना ह्याचे वर्किंग ऑर्डर बघा. आम्ही ज्या टायमाला इथं भूमिपूजन केलं त्यांनी पुरावे द्यावा. आमच्याकडे पुरावे आहेत तसे. हे रस्ते आम्ही जे केलेत ना आमच्याकडे पुरावे आहेत. त्या टायमाला 8 कोटीचा निधी आम्ही ह्या रोडला ज्या टायमाला आणून टाकला त्या टायमाला हे कुठं होते? माझं म्हणण्याचा मुद्दा आला लक्षात की हे जे 8 कोटीचे निधी आम्ही टाकला हे उमेदवार हे स्वतः होते. त्या टायमाला आम्ही इथं भूमिपूजन केलं त्या टायमाला पण हे कुठं होते ना? अडथळे येतात आम्हाला भरपूर ठिकाणी अडथळे आलेले. आतून अडचणी येतात. आतून अडथळे येतात. त्यामुळं आम्हाला जर थोडासा प्रॉब्लेम होतो तर मग कामाच्या माध्यमातून देतं. हो कामाच्या माध्यमातून आम्ही पुरेपूर तिथं उतरायचा प्रयत्न करतो. माझ्याबरोबर दुसरा उमेदवार आहेत ज्योतिता ताई. प्रभागात फिरताय. प्रभाग हा काही तुम्हाला नवीन नाही आहे कारण तुम्ही तुमच्या जाऊबाई आहे त्यांच्यासोबत तुम्ही फिरलाच असाल. प्रभागातल्या काय समस्या आहेत अजून? प्रभागातील समस्या म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम. कारण आळंदीमध्ये पाणी हे रोज येत नाही. तर नागरिकांचं हेच म्हणणं आहे की पाणी आम्हाला रोज आलं पाहिजे. तर ती एक मोठी समस्या, त्याचा प्रश्न सोडवणार आम्ही. ताई तुम्ही देखील फिरताय ताईंसोबत. काय वाटतं कमळ फुलेल मग प्रभागात? एवढी मेहनत करताय तुम्ही, उन्हातानात फिरताय. हो ते तर येणारच आहे. 2 तारखेला ते कळेलच तुम्हाला. 2 तारखेला कळेल. मतदान स्वरूपी सगळे मतदान करून त्याचं उत्तर देतील सगळे मतदार. हो ते नक्की होणार आहे. काय वाटतं ताई? तुम्ही देखील आता म्हणजे सगळे आता यंग आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरत आहेत. तुम्ही कसं पाहता आता? म्हणजे तुम्ही पूर्ण ताकदपणाला लावताय, प्रभागात फिरतायत, प्रभागातले प्रश्न ऐकून घेताय, त्यांच्यासोबत फिरताय, प्रचार करताय. कसं वाटतंय तुम्हाला? हो चांगलं वाटतंय. कमळच येणार. कमळ येणार का बरं? आम्ही खूप प्रयत्न केले आणि करणार पण. कमळ येणार एवढा ठाम विश्वास? हो ठाम विश्वास आहे आमचा. कमळच येणार. पूर्ण पॅनल येणार. पूर्ण पॅनल येणार. म्हणजे प्रभागातली विकास कामं झालीत त्याच्या ठाम विश्वास, कामाच्या विश्वासावरती तुम्ही ठाम विश्वास घेऊन सांगता की ते कमळच फुलणार. हो कमळच फुलणार. प्रभागात नक्कीच फुलणार. प्रभागातला विकास जर करायचा असेल, राज्यात सरकार त्यांचे, केंद्रात सरकार त्यांचे, मग इथंही त्यांची जर सत्ता आली तर प्रभागातला विकास होऊ शकतो. हो नक्कीच होणार. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या जी इच्छा ताई येते त्या इलेक्शनमध्ये उभा आहे त्या सध्या तुम्ही आता प्रभागात फिरताय, कसं बघताय? म्हणजे यंग तरुणांना सध्या, आता तरुणींना सध्या भारतीय जनता पार्टीतून सध्या उमेदवारी दिली जाते. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता निवडून येतील? आम्हाला राहिलेली कामं भारतीय पार्टीकडून करून घ्यायचे म्हणून आम्ही कमळच आणणार. कमळच आणणार. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कमळच फुलणार. हा कमळ फुलणार. 7 मध्ये कमळ फुलणार. अध्यक्ष नगराध्यक्ष पण कमळचाच होणार. नगराध्यक्ष पण कमळच होणार. सध्या हे करून घ्यायच्यात ना. आमची जास्त करून गर्दी जास्त होती लग्नाची, ती आम्ही जरा कमी करायला लावणार. ट्रॉफिक जास्त होते आमच्या इथं ना. म्हणजे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला कमळ जे आहे ते फुलवावं लागणारच आहे. आणि मग तुम्ही आता नागरिकांना बी इतर दुसऱ्या नागरिकांना मतदारांना काय आव्हान करताय? एक हाती सत्ता आली म्हणजे आपली कामं होतात ना. बरोबर. दुसऱ्याला निवडून देऊन काय फायदा नाही. फायदाच नाही ना. हे कमळच फुललं पाहिजे. कमळच फुललं पाहिजे. हे मतदार आहेत आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचं
एका पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो सक्सेस होण्यासाठी, त्याची ही महिला आहे. कारण ह्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी सध्या तुम्ही माजी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी राहिलात. अनेक प्रभागातले तुम्ही या प्रभाग क्रमांक 1 मधील तुम्ही समस्या जाणून घेतल्यात, अनेक समस्या तुम्ही सोडवल्यात. सध्या आता तुम्ही माजी नगरसेवक म्हणून राहिलात, तुमच्या मार्गदर्शनाखाली सध्या आता हा पॅनल आहे. सचिन भाऊंनी एक निवडणूक लढवली, तुम्ही माजी नगरसेवक म्हणून राहिलात, तुमचा अनुभव दांडगा आहे, काय सांगाल? माझ्या अनुभवातनं सांगायचं झालं तर हे माझे दीर आहेत, जे गेल्या वेळेस थोडेफार मतावरनं पडले होते थोडक्यात. तर परंतु त्यांनी तरी त्यांचं काम बंद नाही ठेवलेलं. तरीही त्याचं गाव म्हणजे ज्या त्यांच्या वार्डामध्ये जे लोक आहेत त्यांना सांभाळण्याचं 5 वर्ष काम त्यांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे ते तसंच प्रामाणिकपणे त्यांच्याबद्दलही प्रामाणिक राहतील. आणि ह्या माझ्या जाऊबाई आहेत ज्योती गुंडरे, तर ती नव्याने म्हणजे प्रथमतःच नगरसेवक पदाला ती उभी राहत आहे. तर तिलाही थोडा अनुभव यायला वेळ लागेल. परंतु मी 5 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. परंतु ह्या आळंदीच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी काही घडतात आहे की 5 वर्ष नगरसेवक पद भोगलं आहे पण आणि 4 वर्ष प्रशासन सांभाळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणजे जे उभे राहिलेले विरोधक आहेत ते स्वतःच्या नावावर घेत आहेत. जे प्रशासनाने कामं केली आहे त्यांनी न करता ते स्वतःच्या नावावर घेऊन बॅनरबाजी करतात. तर गावकऱ्यांनी एकच लक्षात घ्यावं की ती कामं कोणत्या साली झालेली आहेत, तुम्ही नगरसेवक कोणत्या वेळेस होता, मग त्यावेळेस 5 वर्ष जे त्यांनी कामं केलेत त्याचे त्यांनी पोचपुरावे आम्हाला द्यावे आणि मग सांगावं की आम्ही ही कामं केलेली आहेत म्हणून. तुमच्याच कार्यकालामध्ये इथला विकास झाला असं म्हणायचं तुम्हाला? 5 वर्षामध्ये रस्ता झालं, पथदिवे झालं, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु ह्या ज्या 2 ते 4 वर्ष जे प्रशासन सांभाळत होतं त्या कार्यकालामध्ये झालेल्या काही गोष्टी आहेत. प्रशासनाच्या कार्यकालामध्ये जी काही कामकाज झाली त्याचं श्रेय सध्या आता विरोधक घेत आहेत. बरोबर असंच सांगायचं आहे मला की प्रशासनाच्या काळामध्ये जे सोयीसुविधा झाल्यात ते विरोधक घेत आहेत. सचिन भाऊ, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात होतात, थोड्याशा मतांनी तुमचा पराभव झाला, पण काही मंडळी अशी असते की एकदा पराभव झाला की खचून जातं माणूस, त्यानंतर परत पुन्हा तुम्ही खचून न जाता प्रभागात तुम्ही कामकाजा जो आहे तो सपाटा लावला, त्याच्यानंतर परत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता किती मतांनी तुम्ही विजय असाल, काय विश्वास आहे तुम्हाला? आता किती मतांनी होतं ते जनतेच्या हातात आहे, पण मी 100% सांगतो की कमीत कमी 300 ते 400 मतांनी मी निवडणुकीत त्यांना पराभव करण्यात येणार. सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक 1 मधील सचिन भाऊ असतील आणि ज्योतिताई असतील, हे दोघंही सध्या प्रभाग क्रमांक 1 मधून कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत, प्रभागात फिरत आहेत, प्रभागातल्या नागरिकांसमोर जात आहेत, अनेक प्रश्न जाणून घेत आहेत आणि त्या प्रश्नांवरती सध्या तोडगा काढणार असल्याचं सध्या सांगतायत. कारण राज्यात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा या ठिकाणी कमळ फुलावं अशी अपेक्षा जी आहे ती सध्या यांनी ठेवली. कारण सध्या कमळ जर भारतीय जनता पार्टी जर ठिकाणी सत्तेत जर आली तर इथल्या विकासाला गती देता येईल असे देखील नागरिक म्हणत आहेत. आम्ही ज्या टायमाला सचिन भाऊ आणि नितीनदादा सुनील गुंडरे हे तिघंजण आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. जनतेचा मेन समस्या आहे ट्रॉफिकची. तर कलेक्टर साहेबांनी त्या टायमाला वर्किंग ऑर्डर काढली, पण त्या टायमाला प्रशासन आलं होतं, त्या प्रशासनाने परत त्याच्यावर दखल अंदाजी घेतलेली नाही आहे. तर आता मेन मुद्दा असा आहे की हे 3 उमेदवार आम्हाला निवडून आणणं गरजेचं आहे. सुनील गुंडरे, सचिन गुंडरे आणि आमचे ताई आणि चितळकर ताई, 4 उमेदवार जर निवडून आले तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन परत ती निविदा परत रिटर्न आणून ते ट्रॉफिकची समस्या आम्ही सोडवू शकतो. कारण आम्ही हे 2-3 उमेदवार जाऊन आम्ही ते केलं होतं, पण ते काय आमच्याकडून झालं नाही. म्हणजे त्या टायमाला प्रशासन आलं होतं, त्यावेळेस आमच्याकडून कोणत्याही गोष्टीची दखल घेण्यात आली नाही. जसे ह्या म्हणल्या आमच्या वहिनी प्राजक्ता वहिनी नगरसेवक होत्या त्या टायमाला, पण त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर मग ते लक्षच दिलेलं नाही आहे. त्या टायमाला नितीनदादा गुंडरे यांचे मिस्टर ते पण होते आमच्या संग कलेक्टर ऑफिसला. तर कलेक्टर ऑफिसने निविदा काढलेली आहे ती. म्हणजे ह्याच्यातून एवढं स्पष्ट होतं की प्रशासक नेमल्यापासून कुठलेही आपले नगरसेवक असतील त्यांची वचक राहत नाही, कामकाजाला थोडी जरा गती देता येत नाही, त्याच्यामुळे सध्या नगरसेवक होणं जे आहे ते अपेक्षित आहे. काय सांगाल ताई तुम्ही? मला एकच सांगायचं आहे जनतेला की नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत पोपट कुऱ्हाडे आणि आमचे हे भाजपचे 4ही उमेदवार प्रशांतदादाही भाजपकडूनच उभे आहेत. तर सर्वांनी सहकार्य करून जसं केंद्रात कमळ आले, राज्यातही कमळ आले, तर शहरातही तुम्ही कमळच द्या, म्हणजे आपला विकास हा नक्की आहे. आणि आम्हालाही अध्यक्ष आपला असेल तर आम्हालाही त्याच्याकडे मागे लागून आपली वार्डातली कामं करून घेता येतील. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सांगते
केंद्रात कमळ, राज्यात कमळ आणि शहरातही कमळच हवं. नक्कीच आपण या सगळ्या अपडेट आपण आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आपण घेणारच आहोत. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवरती जर तुम्ही पाहत जर असाल तर यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, आळंदी.